तुम्ही असंच आंदोलन कंटिन्यू ठेवलं तर तुमच्यावर गुन्हे देखील दाखल होऊ शकतात। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कुठलाही गुन्हा दाखल करून घ्यायची आमची तयारी आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आमचं अस्तित्व आहे। त्यामुळे यांच्या गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही। शिवसैनिकाला या गोष्टींची सवय आहे। आमची मागणी आहे राहुल सोलापूरकरांनी जाहीरपणे माफी मागावी, नुसतं सोशल मीडियावर येऊन चालणार नाही। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे, हे एकदा नाही, हे अनेक वेळा घडलेलं आहे आणि यांना आता आम्ही माफ करू शकणार नाही। दरवेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही बोललं जातं, हे महाराष्ट्रात चालणार नाही। हे शिवद्रोहांचं सरकार आहे। राज्य सरकारने राहुल सोलापूरकरला माठीशी घालू नये। त्यांना पोलिस तुम्हाला अडवतात, सरकारच देतात, हे नालायक सरकार आहे। त्याच्यामुळे केवळ विरोधक म्हणून टीका करताय का? विरोधक म्हणून हे महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न आहे। लक्षात घ्या की आग्र्याहून शिवाजी महाराज ज्यावेळेस निघाले, शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुलाला उत्तरेत ठेवलेलं होतं, खूप मोठी किंमत होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या पोराला तिथं औरंगजेबाच्या तावडीत सोडून महाराष्ट्रात आले होते। एवढी मोठी रिस्क शिवाजी महाराजांनी घेतली होती, ती तुम्ही अशा पद्धतीने जर की त्याच्या अवहेलना करत असाल तर हे चालणार नाही। आणि औरंगजेबाला हा डाग एवढा जिवारी लागला होता की संभाजी महाराजांची ज्या पद्धतीने औरंगजेबाने हत्या केली ते पाहता आग्र्यातून शिवाजी महाराजांची सुटका हा औरंगजेबाचा अपमान होता, तो औरंगजेब सहन करू शकत नव्हता, हे लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे राहुल सोलापूरकर यांचा आम्ही निषेध करतो। या ठिकाणी निषेध नोंदवला जातो।